इयत्ता 12वी विषय मानसशास्त्र प्रकरण क्रमांक 4 बोधात्मक प्रक्रिया स्वाध्याय प्रश्न पहिला कंसातील योग्य तो पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. एखाद्या उद्दीपकाला जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची प्रक्रिया म्हणजे डॅश होय. पर्याय अवधान, संवेदन, विचार. उत्तर अवधान. एखाद्या उद्दीपकाला जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची प्रक्रिया म्हणजे अवधान होय. 2. इव्हान पॅव्लॉव हे अध्ययनाची डॅश पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात. पर्याय अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, निरीक्षणात्मक. उत्तर अभिजात अभिसंधान. इव्हान पॅव्लॉव हे अध्ययनाची अभिजात अभिसंधान पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात. 3. जेव्हा आपण वातावरणातील माहिती संघटित करतो व तिला वर्गीकृत करून अर्थ देतो त्या प्रक्रियेला डॅश म्हणतात. पर्याय अवधान, संवेदन, विचार. उत्तर संवेदन. जेव्हा आपण वातावरणातील माहिती संघटित करतो व तिला वर्गीकृत करून अर्थ देतो त्या प्रक्रियेला संवेदन म्हणतात. 4. साधक अभिसंधान पद्धतीत डॅश या प्राण्यावर प्रयोग करण्यात आले. पर्याय कुत्रा, उंदीर, माकड. उत्तर उंदीर. साधक अभिसंधान पद्धतीत उंदीर या प्राण्यावर प्रयोग करण्यात आले. 5. प्रयत्न अथवा सरावामुळे वर्तनातील बदलाला डॅश म्हणतात. पर्याय संवेदन, विचार, अध्ययन. उत्तर अध्ययन. प्रयत्न अथवा सरावामुळे वर्तनातील बदलाला अध्ययन म्हणतात. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची प्रत्येकी 30 ते 40 शब्दात उत्तरे लिहा. 1. अवधान दोलन म्हणजे काय? उत्तर कोणतीही व्यक्ती दीर्घकाळ एकाच उद्दीपकाकडे अवधान देऊ शकत नाही. व्यक्तीचे अवधान काही सेकंदासाठी एका उद्दीपकावरून दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते व तेथून पुन्हा मूळ उद्दीपकाकडे येते. यालाच अवधान आंदोलन असे म्हणतात. थकवा, अभिरुचीची कमतरता, दुसऱ्या उद्दीपकाचे अधिक आकर्षण स्वरूप इत्यादी कारणामुळे अवधान आंदोलन घडून येते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही तुमचे शिक्षक काय शिकवत आहेत याकडे अवधान देत असता तेव्हा काही क्षणांसाठी तुमचे अवधान शेजारी बसलेल्या मित्राकडे किंवा वर्गाबाहेर उभे असणाऱ्या शिपायाकडे जाते व परत तुमचे शिक्षक काय शिकवत आहेत याकडे तुमचे अवधान जाते. 2. संवेदनातील समग्रतेकडून अंशिकतेकडे प्रक्रियेची 3 उदाहरणे द्या. उत्तर संवेदनातील समग्रतेकडून अंशिकतेकडे प्रक्रियेची 3 उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. स्वयंपाकघरात एका वाटीत रवा, एका वाटीत सुकामेवा, एका वाटीत दूध असे पदार्थ ठेवलेले दिसले असता व तेथे एका वाटीत पांढऱ्या रंगाच्या भुकटीचे पिठी साखर असे संवेदन होते. म्हणजेच परिस्थितीच्या संदर्भानुसार पिठी साखर असा अर्थ लावला जातो. 2. बागकामाच्या संदर्भातील पुस्तकांच्या प्रदर्शनगृहाबाहेर एखादा विक्रेता छोट्या छोट्या कागदी पिशव्यांमधून काही पदार्थ विक्री करीत असेल तर त्याच्या जवळील पदार्थाचे बी बियाणे असे संवेदन होते. परिस्थितीच्या संदर्भानुसार बी बियाणे असा अर्थ लावला जातो. 3. एखादी व्यक्ती जोरजोरात एका व्यक्तीला पकडा पकडा असे ओरडत असेल तर संबंधित पळणाऱ्या व्यक्तीचे चोर असे संवेदन होते. परिस्थितीच्या संदर्भानुसार चोर असा अर्थ लावला जातो. 3. विचार प्रक्रिया म्हणजे काय? उत्तर विचार प्रक्रिया ही अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होतो आणि ज्यात माहितीचा वापर, समस्या निरसन, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणे इत्यादी यांचा समावेश होतो. विचार प्रक्रियेतील सर्व मानसिक प्रक्रियांचे विश्लेषण केल्यास असे आढळून येते की विचार प्रक्रिया ही खाजगी आणि अंतर्गत स्वरूपाची आहे. विचार प्रक्रियेत आपण आपल्या मनात एक जग निर्माण करतो आणि काही कृती प्रत्यक्षात न करता मनातल्या मनात करत असतो. 4. अध्ययनाच्या कोणत्याही 2 प्रक्रिया
स्पष्ट करा. उत्तर अ. अनुकूलनाद्वारे व संयोजनाद्वारे अध्ययन. जीन पियाजे यांच्या मते आपण अनेक गोष्टी सामावून घेऊन व आत्मसात करून शिकून घेतो. जीन पियाजे यांच्या मते नवीन अनुभव आणि नवीन माहिती यांच्या आधारावर आपण मेंदूत साठवलेल्या मूळ संकल्पना नवीन माहिती सामावून घेतो व मूळ संकल्पना पुनर्संघटित करतो. उदाहरणार्थ, जेव्हा लहान मुलगा गायीची संकल्पना विकसित करतो तेव्हा तो गायीबद्दल काही सर्वसाधारण नियम बनवतो, परंतु जेव्हा तो म्हैस पाहतो तेव्हा तो गाय आणि म्हैस यातील फरक लक्षात घेतो आणि म्हशीची स्वतंत्र संकल्पना विकसित करतो. नवीन माहिती आणि जुनी माहिती यातील साम्य व भेद लक्षात घेऊन नवीन संकल्पना पुनर्संघटित करण्याच्या किंवा नव्याने विकसित करण्याच्या या प्रक्रियेला अनुकलनाद्वारे व संयोजनाद्वारे केलेले अध्ययन असे म्हणतात. ब. निरीक्षणात्मक अध्ययन. अल्बर्ट बांडुरा यांच्या मते आपण अनेक गोष्टी इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करून आणि त्यानंतर त्या गोष्टी स्वतः करून पाहून शिकतो. आपण खाणे, चालणे, लिहिणे यासारखी अनेक कौशल्ये इतरांचे निरीक्षण करून शिकतो. आपण इतरांच्या केवळ शारीरिक हालचालींचेच अनुकरण करत नाही, तर इतर व्यक्ती कशा प्रकारे विचार करतात, कशा प्रकारे मूल्यमापन करतात, कशा प्रकारे निर्णय घेतात इत्यादी बाबींचेही अनुकरण करतो. प्रश्न 3. पुढील घटकांचे मानसिक प्रतिनिधित्व संकल्पना आणि आकृतिबंध यात वर्गीकरण करा. घटक आहेत तुमच्या आईची तुमच्या मनातील प्रतिमा, इमारत, झाड, शाळा, सिनेमागृह, मेज, नील आर्मस्ट्रॉंग. त्याचं उत्तर आहे अ. मानसिक प्रतिनिधित्व यामध्ये तुमच्या आईची तुमच्या मनातील प्रतिमा, नील आर्मस्ट्रॉंग. ब. संकल्पना आहेत इमारत, झाड, मेज. क. आकृतिबंध आहे सिनेमागृह, शाळा. प्रश्न 4. पुढील उदाहरणातील वेगळा घटक ओळखा. 1. आकृतिबंध संवेदन, अवधान, विचार, प्रक्रिया. तर यामध्ये वेगळा घटक आहे आकृतिबंध. 2. उपाय शोधणे, समस्या स्पष्ट करणे, उबवन, उपायांची अंमलबजावणी करणे. तर यामध्ये वेगळा घटक आहे उबवन. 3. तर्कविचार, निकाल प्रक्रिया, निर्णय घेणे, विश्रांती. यामध्ये वेगळा घटक आहे विश्रांती. 4. संकल्पना, आकृतिबंध, मानसिक प्रतिनिधित्व, उपाय. तर यामध्ये वेगळा घटक आहे उपाय. प्रश्न 5. खालील वर्तन अध्ययनामुळे आहे की नाही ते ओळखा आणि दिलेल्या तुमच्या उत्तराची कारणे सांगा. 1. खूप परिश्रम घेतल्यास आपल्याला नृत्यातील कठीण पायऱ्या देखील व्यवस्थित जमतात. उत्तर. या उदाहरणात दिलेले वर्तन अध्ययनामुळे आहे, कारण सरावामुळे होणाऱ्या वर्तनातील तुलनेने कायमस्वरूपी बदलांचा अध्ययनात समावेश होतो. 2. दुखापत झाली तरीही 5 वर्षाची शायना चाकूसोबत खेळते. उत्तर. या उदाहरणात दिलेले वर्तन अध्ययनामुळे नाही, कारण एखाद्या अनुभवामुळे वर्तनात तुलनेने कायमस्वरूपी बदल होत असेल तरच त्याचा अध्ययनात समावेश होतो. 3. एकदा गाडी चालवताना सिग्नल तोडण्याबद्दल हनीफला दंड भरावा लागला. आता तो लाल सिग्नल दिसता क्षणी खात्रीपूर्वक गाडी थांबवतो. तर या उदाहरणात दिलेले वर्तन अध्ययनामुळे आहे, कारण एखाद्या अनुभवामुळे वर्तनात तुलनेने कायमस्वरूपी बदल होत असेल तर त्याचा अध्ययनात समावेश होतो. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. 1. समस्या परिहार प्रक्रियेतील पायऱ्या स्पष्ट करा. मुद्दे आहेत समस्या ओळखणे, पर्यायी उपाय शोधणे, एखादा पर्याय निवडणे, पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. उत्तर अ. समस्या ओळखणे. या अवस्थेत आपण समस्या ओळखणे आणि ती व्यवस्थित मांडणे आवश्यक असते. समस्या ओळखता आली नाही तर समस्या सुटणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ, जर एखादे बाळ पोटदुखीमुळे रडत असेल परंतु त्याच्या आईने बाळ भूक लागल्यामुळे रडत असेल असा अंदाज केला तर समस्या ओळखण्यात
चूक झाल्यामुळे समस्या सुटणार नाही. ब. पर्यायी उपाय शोधणे. प्रत्येक समस्येसाठी निरनिराळे उपाय असतात. काही प्रभावी ठरतात तर काही निष्फळ ठरतात. समस्येचे निराकरण करण्याच्या या पायरीवर आपण त्या समस्येचे निराकरण करू शकणाऱ्या सर्व संभाव्य उपायांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला डोकेदुखीचा खूप त्रास होत असेल तर तो आराम करणे, संगीत ऐकणे, ध्यान धरणे, औषधे घेणे इत्यादी पर्यायी उपायांचा विचार करू लागतो. क. एखादा पर्याय निवडणे. ही समस्या परिहाराची तिसरी पायरी होय. यात आपण अनेक पर्यायातून एका तर्कनिष्ठ पर्यायाची निवड करतो. व्यक्तीची तर्कसंगत क्षमता त्याला समस्या अधिक वास्तविकतेने सोडविण्यास मदत करते. उदाहरणार्थ, याआधी झालेला डोकेदुखीचा त्रास ध्यान धरल्यामुळे कमी झाला हे जर व्यक्तीला आठवले तर यावेळीही ती व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी त्याच पर्यायाची निवड करेल. ड. पर्यायाची अंमलबजावणी करून पाठपुरावा करणे. समस्या परिहार करण्यातील ही शेवटची पायरी आहे. यात आपण प्रत्यक्षात एखाद्या पर्यायाची अंमलबजावणी करतो आणि त्याद्वारे समस्येचे निराकरण करण्यात मदत झाली की नाही याचे मूल्यमापन करतो. समस्येचे अद्याप निराकरण न झाल्यास आपल्याला पुन्हा मागील पायऱ्यांवर जावे लागते आणि समस्या सोडवण्याची प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते. 2. सर्जनशील विचारातील विविध अवस्था स्पष्ट करा. अ. पूर्वतयारी. ब. उपवन. क. प्रदीपन. ड. पडताळणी. उत्तर: जगाकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहणे, नाविन्याचा शोध घेणे, असंबंधित वाटणाऱ्या घटकांमधील संबंध शोधणे आणि समस्या सोडवणे ही सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये होत. शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकला तज्ज्ञ इत्यादी व्यक्ती सर्जनशील विचार करतात. सर्जनशील विचारांच्या पुढील 4 अवस्था दिसून येतात. अ. पूर्वतयारी. सर्जनशील विचारांच्या या अवस्थेत समस्या जाणून घेऊन ती नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी त्या संदर्भातील माहिती गोळा केली जाते. सर्जनशील विचार अचानक निर्माण होत नाहीत. समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी अनेक उपाय वापरून पाहिले जातात व सोडून दिले जातात. या अवस्थेत कोणतीही लक्षणीय प्रगती दिसून येत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या कवीला चित्रपटासाठी नवीन गाणे लिहायचे असेल तर पूर्वतयारीत तो विचारमंथन करेल, वाचन करेल, स्वतःचे गत अनुभव आठवून बघेल किंवा त्याला त्याची समस्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सोडवण्यास उपयुक्त ठरणारी कोणतीही गोष्ट तो करेल. ब. उपवन. पूर्वतयारीनंतर व्यक्ती समस्या सोडवण्यास सुरुवात करतो, परंतु तिला नाविन्यपूर्ण उपाय सापडतोच असे नाही. या सुरुवातीच्या अपयशामुळे उपवन अवस्था निर्माण होते. या अवस्थेत व्यक्ती इतकी निराश होतो की ती हार मानण्याचा विचार करते. त्यानंतर ती व्यक्ती समस्येकडे दुर्लक्ष करते आणि समस्येशी संबंधित नसलेल्या इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. ही अवस्था व्यक्तीला समस्येविषयी जाणीवपूर्वक विचार न करताही समस्या हाताळण्यास सहाय्य करते. हा कालावधी निष्फळ असल्याचे वाटत असले तरी या कालावधीनंतर अचानक नाविन्यपूर्ण उपाय मिळतो. उदाहरणार्थ, कवी एखाद्या नवीन कवितेच्या काही ओळी लिहिण्यास सुरुवात करतो, परंतु लिहिलेल्या ओळी त्याला समाधानकारक वाटत नाही. तो सलग 2 दिवस लिहितो. नंतर तो नवीन कविता लिहिण्याचा नाद सोडून देतो आणि त्यानंतर काही आठवड्यांसाठी काहीही लिहित नाही. तो व्यायामशाळेत जाणे, खाणे, चित्रपट पाहणे, मित्रांशी गप्पा मारणे अशी दैनंदिन कामे करू लागतो. क. प्रदीपन. भुवनीनंतर अचानक प्रकाश चमकावा त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपाय व्यक्तीच्या डोळ्यासमोर येतो आणि त्यामुळे व्यक्ती खूप उत्साहित होते. नाविन्यपूर्ण कल्पनेचे विस्कळीत वाटणारे भाग किंवा असंबंधित तुकडे चपखलपणे एकत्र येतात व मिळालेला उपाय हा जवळजवळ बरोबर असतो. समस्येवर नाविन्यपूर्ण उपाय शोधल्याचे समजल्यामुळे व्यक्ती या अवस्थेत अत्यानंदित होते. उदाहरणार्थ, व्यक्ती ज्या ओळी सुचण्यासाठी अनेक आठवडे धडपड करत असते त्या ओळी अचानक व्यक्तीला सुचतात. त्यामुळे व्यक्तीच्या तोंडून आहा सारखे उद्गार बाहेर पडू शकतात. ड. पडताळणी. मागील अवस्थेतील अत्यानंदानंतर जो नाविन्यपूर्ण उपाय कल्पना सुचली आहे त्याची पडताळणी
घेणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा नाविन्यपूर्ण उपायात केवळ काही किरकोळ बदल अपेक्षित असतात, परंतु क्वचित प्रसंगी पूर्वतयारी ते पडताळणी ही प्रक्रिया आयुष्यभरासाठी सुरू राहते. उदाहरणार्थ, कवी त्याला सुचलेली नवीन कविता कागदावर लिहितो. कवितेतील ओळी पुन्हा पुन्हा वाचतो आणि एखादा शब्द किंवा ओळ बदलण्याची आवश्यकता आहे का ते तपासून पाहतो. प्रश्न 7वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. संवेदनाची संघटन तत्त्वे स्पष्ट करा. उत्तर: जाणीवांना संघटित करून त्याकडे अर्थपूर्ण संपूर्ण स्वरूपात पाहण्याची मेंदूत क्षमता असते. मेंदूच्या या क्षमतेचा अभ्यास सर्वप्रथम जर्मन मानसशास्त्रज्ञ मॅक्स वर्धायमर यांनी 1923 मध्ये केला. यालाच संवेदनाची संघटन तत्त्वे असे म्हणतात. संवेदनाची काही संघटन तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. समीपतेचे तत्व. संवेदनाच्या या तत्वानुसार जे उद्दीपक एकमेकांच्या समीप असतात त्यांचे एकत्रितपणे संवेदन होते व जे उद्दीपक एकमेकांपासून दूर असतात त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही. पुढील उदाहरण पहा. तर या आकृतीमध्ये आपणास ठिपक्यांच्या जोड्यांच्या ओळी असे प्रत्येक ओळीचे संवेदन होते. त्यामुळेच सर्वसाधारणपणे 8 ठिपक्यांची ओळ असे संवेदन न होता ठिपक्यांच्या 4 जोड्यांची ओळ असे संवेदन होते. समानतेचे तत्व. संवेदनाच्या या तत्वानुसार जे उद्दीपक समान स्वरूपाचे असतात त्यांचे एकत्रितपणे संवेदन होते व जे उद्दीपक समान स्वरूपाचे नसतात त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही. पुढील उदाहरण पहा. तर या आकृतीत ठिपक्यांच्या उभ्या 4 ओळी व फुल्यांच्या 4 उभ्या ओळी असे संवेदन होते. सर्वसाधारणपणे ठिपका फुली ठिपका फुली याप्रमाणे आडव्या 4 ओळींचे संवेदन होत नाही. सातत्यतेचे तत्व. संवेदनाच्या या तत्वानुसार एखाद्या उद्दीपकाचे विशिष्ट दिशेत सातत्यपूर्ण संवेदन होते. या तत्वानुसार जरी 2 उद्दीपक एकमेकांना छेदून जात असले तरी त्यांचे तुटकपणे संवेदन न होता त्यात सातत्य दिसून येते. तर या आकृतीत सरळ उभ्या व सरळ आडव्या रेषेचे इंग्रजीतील L या अक्षरामुळे स्वरूपात संवेदन होते व L ला छेदून जाणाऱ्या तिरक्या रेषेचे स्वतंत्रपणे एक सलग तिरकी रेघ म्हणून संवेदन होते. सर्वसाधारणपणे आपणास तेथे येथे भिन्न दिशेत जाणाऱ्या 4 स्वतंत्र रेषा असे संवेदन होत नाही. समावेशन तत्व. संवेदनाच्या या तत्वानुसार एखाद्या उद्दीपकाचे स्वरूप अपूर्ण असेल तर त्याचे संवेदन होताना त्या अपूर्ण उद्दीपकाला पूर्ण रूपात मेंदूद्वारे पाहिले जाते. आपल्या मेंदूद्वारे उद्दीपकातील अपूर्ण जागा भरल्या जातात व अपूर्ण उद्दीपकाला अर्थपूर्ण आकृतीच्या स्वरूपात पाहिले जाते. तर या आकृतीत आपण रिकाम्या जागा भरतो आणि आपणास या आकृतीचे त्रिकोण व चौकोन असे संवेदन होते. सर्वसाधारणपणे येथे आपणास वेगवेगळ्या दिशात जाणाऱ्या 3 किंवा 4 स्वतंत्र रेषा याप्रमाणे संवेदन होत नाही. 2. विचार प्रक्रियेतील विविध घटक स्पष्ट करा. उत्तर: प्रस्तावना. विचार प्रक्रिया ही अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्यात विविध बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होतो आणि ज्यात माहितीचा वापर, समस्या निरसन, तर्क प्रक्रिया आणि निर्णय घेणे इत्यादी यांचा समावेश होतो. विचार प्रक्रियेतील सर्व मानसिक प्रक्रियांचे विश्लेषण केल्यास असे आढळून येते की विचार प्रक्रिया ही खाजगी आणि अंतर्गत स्वरूपाची आहे. विचार प्रक्रियेत आपण आपल्या मनात एक जग आपण निर्माण करतो आणि काही कृती प्रत्यक्षात न करता मनातल्या मनात करत असतो. विचार प्रक्रियेतील काही घटक पुढीलप्रमाणे आहेत. 1. मानसिक प्रतिनिधित्व. मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे इंद्रियासमोर प्रत्यक्षदृष्ट्या हजर नसलेल्या गोष्टींची मानसिक प्रतिमा होय. मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे सांकेतिक स्वरूपातील अंतर्गत वेदन होय. उदाहरणार्थ, तुम्हाला डोळे बंद करून मनात मोराची कल्पना करण्यास सांगितले असता मोराचा रंगीबेरंगी पिसारा, आकार, विशिष्ट असा आवाज यासह तुमच्या मनात मोराची प्रतिमा निर्माण होते. हेच मोराचे मानसिक प्रतिनिधित्व किंवा अंतर्गत प्रतिनिधित्व होय.
मानसिक प्रतिनिधित्व ही ज्ञानेंद्रियाद्वारे घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवांद्वारे किंवा वर्णनात्मक माहिती, चित्र किंवा चलत चित्र इत्यादींद्वारे मिळालेल्या अप्रत्यक्ष अनुभवांद्वारे विकसित होतात. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी मानसिक प्रतिनिधित्व मूलभूत ठरतात. 2. संकल्पना. जगातील काही विशिष्ट गोष्टींचा समूह दर्शवण्यास मेंदू जे अंतर्गत प्रतिनिधित्व वापरतो त्यास संकल्पना असे म्हणतात. संकल्पनेमध्ये अनुभवलेल्या वेदनामधील समानता व फरक इत्यादींच्या आधारे काही कल्पना तयार करणे याचा समावेश होतो. उदाहरणार्थ, एखादा मुलगा गायीचे मानसिक प्रतिनिधित्व विकसित करतो. त्यानंतर 4 पाय, डोके, शरीर, शेपूट आणि शिंगे असणारा प्राणी म्हणजे गाय अशी तो गायीबद्दल कल्पना करू लागतो. म्हणजेच तो गायीची संकल्पना विकसित करतो. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी संकल्पना मूलभूत ठरतात. विविध संकल्पनांचे जटिल संयोजन होऊन आकृतिबंध तयार होतात. 3. आकृतिबंध. आकृतिबंध हे असे अंतर्गत प्रतिनिधित्व आहे की ज्याद्वारे संबंधित संकल्पनाबद्दल माहिती संघटित होते आणि संकल्पनामध्ये सहसंबंध प्रस्थापित होतो. सर्व प्रकारच्या बोधात्मक प्रक्रियांसाठी आकृतिबंध मूलभूत ठरतात. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा मुलगा प्राणी संग्रहालयास भेट देतो तेव्हा प्राणी, घर, पिंजरा, प्रदर्शन, लोक इत्यादी संकल्पना एकाच वेळी सक्रिय होतात व त्यात सहसंबंध प्रस्थापित होतो व त्यातून प्राणी संग्रहालयाविषयी आकृतिबंध विकसित होतो. 4. भाषा. भाषा ही प्रतीकांची एक प्रणाली आहे. मानसिक प्रतिनिधित्व, संकल्पना आणि आकृतिबंध यांना भाषेद्वारे सुयोग्य पद्धतीने मांडता येते. उदाहरणार्थ, मांजर हा शब्द वास्तव मांजरीसाठी वापरला जातो, म्हणून मांजर हा शब्द मांजरीसाठीचे प्रतीक ठरते. भाषेचा वापर करून विचार करणे हे मानवाच्या विचार प्रक्रियेचे खास वेगळे वैशिष्ट्य आहे. 3. अवधान विकर्षण व अवधान दोलन यांतील फरक तुमच्या उदाहरणांद्वारे स्पष्ट करा. उत्तर: अवधान विकर्षण व अवधान दोलन. विशिष्ट उद्दीपकावर लक्ष केंद्रित केल्यावर काही अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यामुळे व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या उद्दीपकाकडे जाणे म्हणजे अवधान विकर्षण होय. कोणतीही व्यक्ती दीर्घकाळ एकाच उद्दीपकाकडे सातत्याने अवधान देऊ शकत नाही. व्यक्तीचे अवधान काही सेकंदांसाठी मूळ उद्दीपकावरून दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते व तेथून पुन्हा मूळ उद्दीपकाकडे येते. यालाच अवधान दोलन म्हणतात. अवधान विकर्षण व अवधान दोलन यात सारखेपणा वाटत असला तरी या दोन संकल्पनांमध्ये थोडा फरक आहे. हा फरक पुढील उदाहरणांद्वारे स्पष्ट होतो. उदाहरणार्थ, एखादी गृहिणी स्वयंपाक करीत असताना घराबाहेर जोरात आवाज झाला असता तिचे लक्ष घराबाहेरील आवाजाच्या दिशेने जाते. हे अवधान विकर्षणाचे उदाहरण आहे. याउलट त्याच गृहिणीचे स्वयंपाक करीत असताना खिडकीबाहेर सहज लक्ष जाते व ती पुन्हा स्वयंपाकाकडे लक्ष देते. हे अवधान दोलनाचे उदाहरण आहे. उदाहरण नंबर 2. एखादा मुलगा अभ्यास करीत असताना बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला असता त्या मुलाचे लक्ष पावसाकडे जाते. हे अवधान विकर्षणाचे उदाहरण आहे. याउलट त्याच मुलाचे अभ्यास करीत असताना खोलीतील पंख्याकडे सहज लक्ष जाते व तो पुन्हा अभ्यासाकडे लक्ष देतो. हे अवधान दोलनाचे उदाहरण आहे.